शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये काय लावावं किंवा काय पेरावं हे सुद्धा आता सरकार ठरवणार आहे. होय, कृषी आयुक्तांचं त्या संदर्भातलं फरमान आलेलं आहे. मी त्याला फरमानच म्हणेल, कारण की लोकशाहीमध्ये शासन निर्णय येत असतो आणि मोगलाईमध्ये फरमान येत असतं. हे फरमान नेमकं काय? सदाभाऊ हे सत्ताधारी आमदार आहेत, त्यांनी ही जी भूमिका घेतलेली आहे, त्यांनी जी भूमिका घेतली आहे की कृषी आयुक्ताला त्या ठिकाणी बैलाच्या जागी जुंपू आणि कृषी अधिकाऱ्यांना आमच्या 12 बैलाच्या नागराच्या चाबकानं जो आसूड आहे त्या आसूडाने फोडून काढू. नेमका विषय काय तुमच्या लक्षात आणून देतो. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता मला एक मुद्दा समजत नाही, आपल्या राज्याचे जे कृषी आयुक्त आहेत त्या आयुक्तांनी जे फरमान काढलेलं आहे ते फरमान असं आहे की जे लोक एसटी बीटी बियाणं विकतील आणि जे लोक खरेदी करतील आणि जे शेतकरी त्याचा पेरा करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकण्यात येणार आहे. आणि ही कार्यवाही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यापासून, विभागीय कृषी अधिकाऱ्यापासून, कृषी आयुक्तापासून खालच्या सहाय्यक कृषी अधिकारी पर्यंत ही सगळी राबवली जाणार आहे. आणि याच्यावर सदाभाऊंनी आवाज उठवलेला आहे. आता एसटीबीटी काय आहे तर कापसाचं पुढचं बियाणं आहे जे की किड्यांना रोगांना प्रतिकारक आहे, ज्याच्यामुळं शेतकऱ्याचा खर्च कमी होतो, जे की तुमच्या आपण जे सिलेक्टिव्ह आणि नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे दोन्हीला त्याच्यावर चालतात. ठीक आहे, म्हणजे त्याच्यावर राऊंड अप सुद्धा चालतं, ग्लायफोसेट सुद्धा त्याच्यावर आपण फवारू शकतो. अशा पद्धतीचं जेणेकरून शेतकऱ्याचा भरपूर त्यापासून पैसा वाचणार. मात्र ते लागवड करायला ही आम्हाला परवानगी देणार नाहीत. पूर्ण इतर जे ब्राझील असतील, अमेरिका असेल, अर्जेंटिना असेल याच्यामध्ये जे जीएम सोयाबीन जेनेटिकली मॉडिफाईड जनुकीय बदल केलेला वाण ते वापरलं जातं, ते आम्हाला हे वापरू देत नाहीत. परंतु यांचा शहाणा पंतप्रधान हा त्या ठिकाणी भारत अमेरिका करार करतो आणि त्या करारामध्ये काय करार बघा, मी तुम्हाला तो करार सांगतो. त्याच्यामध्ये काय आहे, डीडीजीएस जनावरांसाठी प्रोटीनयुक्त खाद्य आयात होणार. मग आता त्याच्यामध्ये बघा डीडीजीएस म्हणजे काय, ड्राईड डिस्टलरी ग्रेन, म्हणजे जे सगळ्या पद्धतीचे धान्य तिकडे आहेत, बीटी आहेत, तिथं जीएम आहेत, ठीक आहे, जेनेटिकली मॉडिफाईड, ते सगळं धान्य पशुखाद्य त्याच्यापासून बनलेलं ते सगळं ते आयात होणार. म्हणजे ती आयात चालणार, इथल्या जनावरांनी कोंबड्यांनी खायला चालणार, ती कोंबडी जनावर इथल्या माणसांनी खाल्लेली चालणार, पण इथल्या शेतकऱ्याला पिकू द्यायचं नाही. तो जर पिकवायला गेला तर त्याच्यावर आम्ही कारवाई करणार. हे जे अजब गजब कारभार आहे ना सरकारचा, हा शेतकऱ्याच्या गप्प बसण्यामुळे आहे. रस्त्यावर उतरून हे यांना ऑफिसच्या बाहेर हे करावं लागणार आहे. आणि सदाभाऊंनी जी भूमिका घेतली त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण सदाभाऊ तुम्ही सत्ताधारी आमदार आहे, कृषी आयुक्तांना कृषी अधिकाऱ्यांना चापकाना जोडल्यापेक्षा त्या सरकारवर तुम्ही आसूड उगारला पाहिजे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, कृषी मंत्री आहेत, त्यांच्यासोबत बैठक केली पाहिजेत. आणि हा पहिला जुलमी तुम्ही जो फरमान काढलेला आहे की शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात येईल ती तुम्ही पहिलं मागे घेतलं पाहिजे. तुम्ही एकीकडे त्या ठिकाणी ड्रायफ्रुट्स नट्स हे सुद्धा आयात करणार, तुम्ही सोयाबीनचं ऑइल आयात करणार जी की पूर्णतः सोयाबीन जीएम असणार आहे. तुम्ही ज्या पल्सेस डाळी काही मर्यादित प्रमाणात वाईन व इतर कृषी आधारित वेगवेगळ्या श्रेणीतले प्रोडक्ट तुम्ही आयात करणार आहात, ते संपूर्ण जीएम आहेत, ते संपूर्ण एसटीबीटी आहेत, ते आयात करायला चालतंय, ते इथल्या हरामखोर जनतेला खायला चालतंय. पण ती जनता इथल्या शेतकऱ्यांना एसटीबीटी लावण्यासाठी जीएम पीक उत्पादन करण्यासाठी विरोध करत असेल तर त्यांच्या ताटामध्ये अन्न आम्ही जाऊ देतो. आमच्यामुळे जातंय त्याचाही शेतकऱ्याला विचार त्या ठिकाणी करावा लागणार आहे. या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये मागच्या वर्षी बीडमध्ये एक आफू लागवडीची केस पकडण्यात आली, तो शेतकरी अद्यापपर्यंत जेलमध्ये. आमच्या बुलढाण्यामध्ये एक शेतकरी त्याच्यामध्ये गावला, तो अद्यापपर्यंत जेलमध्ये. 1.5 वर्ष झाले ते लोक जेलमध्ये सरतायत. एखादं ठराविक पीक लागवड करणं हा गुन्हा आहे का? आपला देश कृषी प्रधान आहे की त्या ठिकाणी व्यापारी प्रधान झालाय, की त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये मोगलाई लागलेली आहे? म्हणजे शेतकरी चळवळी कमकुवत झाल्या, शेतकऱ्यांचा आवाज दाबल्या गेला, त्याच्यामुळे तुम्ही काही निर्णय घेणार, तुम्ही कुठल्याही गोष्टी करणार तर हे कुठेतरी खपवून घेतलं जाणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला अमेरिका भारत करार करत असताना त्या सगळ्या जीएम बीटी असलेल्या वस्तू आयात करायला चालतात, मात्र इथल्या शेतकऱ्याला तुम्हाला पैदा करायला का चालू देत नाहीत? हा सवाल प्रत्येक शेतकऱ्याच्या पोरानं इथल्या सरकारला त्या ठिकाणी विचारणं गरजेचं आहे. या देशाचा सर्वात मोठा शत्रू जर कोण असेल तर तो अमेरिका नाहीये, तो पाकिस्तान नाहीये, तो चायना नाहीये, तो रशिया नाहीये. या देशाचा सर्वात मोठा भ्रष्टाचार, हा बोकळलेला भ्रष्टाचार, हा सर्वात मोठा विरोधी आहे, आपला दुश्मन आहे. आणि हे पांढऱ्या कपड्यातले सगळे पुढारी, काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्यात
हे यांनी आपल्या सगळ्यांचं रक्त शोषून हजारो करोडच्या प्रॉपर्ट्या जमवलेल्या आहेत. या सगळ्यांना रस्त्यावर ओढण्याची गरज आहे आणि आपल्यासाठीचे कायदे त्या ठिकाणी बनवून घेणं गरजेचं आहे. अन्यथा खूप वाईट आणि विदारक परिस्थिती शेतकऱ्याची येऊ शकते. कारण ज्यांना घरात सुद्धा एसी मध्ये घालायला चपला लागतात ते हरामखोर आपल्याबद्दलचे धोरण आखत आहेत. त्याच्यामुळं आपले प्रचंड त्या ठिकाणी हाल होत आहेत. सदाभाऊंची भूमिका समर्थनीय आहे, मात्र ते सत्तेमध्ये आहे तिथं सत्तेला लाथ मारा आणि आमच्या सोबत सहभागी व्हा, आम्ही तुमच्या सोबत लढायला तयार आहात. मात्र तिकडे सत्तेचा मलिदाही खायचा आणि इकडे मात्र शेतकऱ्याच्या नावाने दांगडू करायचा, हे काय योग्य नाही. सदाभाऊ खोतांची भूमिका मी परत एकदा सांगतो समर्थनीय. ते जे म्हणाले की मी यवतमाळमध्ये स्वतः एसटीबीटीची लागवड करणार आहे, ती लागवड करत असताना कृषी आयुक्त जर त्या ठिकाणी अडवायला आला तर त्याला त्या बैलाच्या ठिकाणी झुंपणार आहे. कृषी अधिकारी जर आले तर त्यांना चापकानं फोडणार आहे. ते आम्हाला सगळं मान्य आहे, पण तुम्ही सत्तेतून पहिले बाहेर पडा. तुमची आम्हाला गरज आहे. या तुम्ही बाहेर या आमच्या सोबत आंदोलनामध्ये. परत आंदोलन उभं करू. गत वैभव शेतकरी चळवळीला आपण प्राप्त करून देऊ. धन्यवाद.